जय श्री कृष्ण माऊली. संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ अभंग 7. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्ताशी. आपण मानव जन्मात येतो, मानव देह आपल्याला प्राप्त होतो. तर कशासाठी होतो? कारण भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे का बाबा तुला बुद्धी आहे, तुझ्या बुद्धीनुसार चांगलं वाईट समजतं, मग तू चांगलं काम कर, चांगलं कर्म कर आणि भगवंताचं नामस्मरण कर. आणि ज्याला बुद्धीच नाही मग ते पर्वतासारखे पातक करतात आणि मग वज्रासारखा लेप होऊन बसतो तो. मग तो काही केलं तरी पण तो जात नाही, कशाचाही उपाय केला तरी पण तो जाऊ शकत नाही. मग तो अभक्तच आहे की नाही? अभक्ताला ते वज्रलेप होऊन बसतो. म्हणून माऊलींनी त्याच्यावर उपाय सांगितलेला आहे. काय सांगितलेला आहे उपाय? हरिमुखे म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अरे बाबांनो, हे पर्वतासारखं जर पाप जाळायचं असेल आपल्याला तर हरीचं नामस्मरण करा, तेव्हा हे पाप निघून जाईल. मग तुम्हाला म्हणायचंय का हे पाप कसं जाईल नुसतं 2 अक्षराच्या हरीमुळे असं म्हणायचंय का? गवताची मोठीच्या मोठी सुडी असते आणि माचीसची काडी टाकली ना तर ती सुडी जळून जाते. त्याप्रमाणे हे पातक फक्त हरी म्हणल्याने जळतात. मग आपल्याला असं म्हणायचं आहे का माचीसच्या काडीमध्ये अग्नी नाही? म्हणायचंय का काडीपेटीमध्ये त्या काडीत अग्नी नाही? म्हणू शकत नाही, कारण ती माचीची काडी प्रज्वलित केली तर अग्नी दिसतो ना. तसं आपल्या हृदयात जर आपण नामस्मरण भगवंताचं केलं तर आपल्याला पण ते दिसेल, आपल्याला पण अनुभव येतील. म्हणून बाबांनो, हरीचं नामस्मरण करा. नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त, हरीशीन भजत दैवहत. माऊली म्हणतात ज्याला भक्तीच नाही तो पतित अभक्त आहे आणि जो हरीची भक्तीच करत नाही तर तो दैवहत आहे, म्हणजे दैवहीन आहे. आपण बघा एखाद्याला जीव तोडून सांगत असतो शिक्षक, मुलांना सांगतो ना, तर त्या मुलांच्या लक्षातच बसत नाही. किती जरी प्रयत्न केले शिक्षकानं तरी पण मुलाच्या लक्षात बसत नाही. मग तो शिक्षक म्हणतो बाबा हा दैवहीन आहे, याला तर नोकरी लागणं आणि याच्या दिमाखात बसणं शक्य नाही म्हणतो ना. तसंच हे भगवंताचं नामस्मरण आहे. म्हणून माऊली म्हणतात तुम्ही दैवहत आहेत, तुमच्याकडून काही होणं शक्य नाही. तुम्ही अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कैचा दयाळ पावे हरी. तुम्ही दिवसभरातून भरपूर बरळतात. अनंत वाचाळ म्हणजे तुमच्या तोंडाला 5 मिनिटंही ठेपा नसतो, दम नसतो. तुम्ही काही ना काही बडबड चालू असते संसाराची. मग त्याच्यात जर तुम्ही 2 घंटे हरीचं नाम 1 घंटा जरी घेतलं तरी पण तुम्हाला काय फरक पडतो? माऊलींनी पहिल्याच अभंगात सांगितलेला आहे देवाचे द्वारी उभा क्षणभरी. अरे तुम्ही क्षणभरच घ्या, पण ज्याने जन्माला घातले, ज्यानं जीव दान दिलाय आपल्याला, त्याचं नामस्मरण तुम्ही करा ना. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वागती पूर्ण एक नांदे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आत्मा हा निधान आहे, म्हणजे हा एक आपल्या शरीरात ठेव म्हणून आहे. तर सगळीकडे भगवंत नांदत आहे. त्याला पाऊल टाकायला सुद्धा जागा नाही. जिकडे तिकडे बघावं तर भगवंत भरलेला आहे. पण आपल्याला तो ओळखता आला पाहिजे, कारण आपण माचीसच्या काडीतला अग्नी बघत नाही. आहे लाकडामध्ये अग्नी, पण त्याला प्रज्वलित करावं लागतं, तेव्हा तो लाकडातला अग्नी कळतो. म्हणून हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल. आणि जेव्हा हा जर शरीरातून आत्मा निघून चालला ना, तेव्हा मग आपण म्हणणार अरे मला तर आठवणच नाही आणि मला वेळच भेटला नाही. अरे वेळ कसा भेटत नाही? सगळ्यासाठी वेळ भेटतो. मोबाईल बघण्यासाठी वेळ भेटतो, सगळ्यासाठी भेटतो. वेळ काढला ना तर भेटतो. संतांचे बोल काय आहेत, याच्यावर माऊली काय बोललेले आहेत, याच्यावर ज्ञानेश्वर माऊली काय बोललेले आहेत, हे बघा जरा खोलून. तुकाराम काय बोललेले आहेत, नामदेव काय बोललेले आहेत. का आपण म्हणायचं नाही नाही त्यांनी संसाराचं वाटोळं केलं, ते वेडे होते. वेडे कोण आहे? आपण का ते?
ते हरिभक्तीत वेडे होते आणि आपण संसारात वेडे आहोत. मग कशाचं तरी वेड आहे ना. पण हरिभक्तीचं जर वेड लावलं ना तर ते जीवनाच्या नंतर पण राहील. एकदा आत्मा या शरीरातला निघून गेला ना तरी पण ते आत्म्यासोबत जाईल हरिभक्तीचं वेड. आणि संसाराचं वेड मात्र फक्त ह्या शरीरापुरतंच आहे. एकदा का हे शरीर टाकून आत्मा गेला की मग हे वेड संपलं. ठरवा काय करायचं आहे ते. मी म्हणत नाही संसार सोडून द्या, वाटोळं करा संसाराचा आणि भगवंताचंच नामस्मरण करा. सावत्या महाराज काय म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. त्यांनी काय संसार सोडून दिला? जवळ आहे अरणगाव तरी पण ते पंढरपूरला गेले नाही, कारण ते त्याच्यातच भगवंत शोधत होते. म्हणून तर म्हणायचे, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा